नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी शुभम देशमुख, संचालक चाणक्य करिअर पॉईंट पुणे. आजचा व्हिडिओ हा बरेच विद्यार्थ्यापासून बरेच पालकांचे फोन येतो सर 15% प्रायव्हेटचा जो ऑल इंडिया कोटा आहे त्याच्यामध्ये फक्त प्रायव्हेट कॉलेज असतात BMS BHMS BUMS चे. त्याच्या संदर्भात कुठली नोटीस आली काय? तर आज अगदीच नोटीस आली आहे. डेट 26/8/25 दिली असेल तरी 26 तारखेला नोटीस आली नव्हती. आज दुपारनंतर ही नोटीस आली आहे. ही नोटीस कुठल्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि कुठल्या विद्यार्थ्यांनी या प्रक्रियेमध्ये भाग घ्यायला पाहिजे? सुरुवातीला आपण इथून सुरू करू. तर ही नोटीस आहे ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट आयुर्वेदा होमिओपॅथी युनानी कॉलेजेससाठीचा. तर 15% कोट्यासाठीची ही नोटीस आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर एखादं कॉलेज आहे जिथे 100 जागा आहेत, त्यातल्या 15% जागा ह्या ऑल इंडिया कोटा असतात, 15% जागा ह्या IQ कोटा असतो आणि 70% जागा ह्या स्टेट कोटासाठी असतात. 70% जागा स्टेट कोटा आणि 15% IQ हे स्टेट सीईटी सेल जे आपण ₹1000 भरून आणि ₹6000 रजिस्ट्रेशन, ₹6000 भरून जर रजिस्ट्रेशन केलं त्याच्या माध्यमातून त्या सीट्स भरल्या जातात. तसाच प्रायव्हेट आयुर्वेदिक कॉलेजचा 15% कोटा हा सीईटी सेल मार्फतच भरला जातो आणि त्यासाठी एक वेगळं रजिस्ट्रेशन नेहमी करावं लागते. मग याच्यामध्ये कुठले कुठले कॉलेज येतात सर? याच्यामध्ये फक्त आणि फक्त प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट, उदाहरणार्थ पोटे किंवा गोळे किंवा दत्ता मेघे नागपूर, सुमतीबाई शहा पुणे अशा कॉलेजेस सारख्या अशा कॉलेजेससाठीचा 15% सीट्स या प्रोसेसच्या माध्यमातून भरल्या जातात. याच्यासाठी काय प्रक्रिया असते सर? तर याच्यासाठी ₹52,000 भरून रजिस्ट्रेशन करावं लागते. ₹2,000 प्रोसेसिंग फी असते आणि 50,000 हे डिपॉझिट असते. तर सुरुवातीला आपण समजून घेऊ की प्रोसेस ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन, ऑनलाईन पेमेंट्स अँड डॉक्युमेंट अपलोड ऑफ स्कॅन ओरिजिनल डॉक्युमेंट्स फॉर ऍडमिशन टू नीट UG 2025 फॉर ऑल इंडिया कोटा सीट्स 15% इन प्रायव्हेट अनएडेड कॉलेजेस. प्रायव्हेट अनएडेड याच्यात राधाकृष्ण तोष्णीवाल सारखे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज नसतात आणि जळगाव गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज जळगाव किंवा श्री आयुर्वेदिक कॉलेज नागपूर किंवा नागपूरचं GSE याच्यासारखे याच्यात कुठलेही कॉलेज नसतात. आणि 15% कॉलेजेस जे आहे प्रायव्हेट अनएडेड मायनॉरिटी आयुर्वेदा होमिओपॅथी आणि युनानी या तीन कोर्सेससाठीच ही प्रक्रिया होत असते. 15% सीटसाठी म्हणजे एखाद्या कॉलेजला जर 100 जागा आहे त्यातल्या 15% जागा या प्रक्रियेमधून भरल्या जातात. तर बरेचदा काय होते, कमी मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगलं कॉलेज मिळण्याची शक्यता यामध्ये बरेचदा बनून येते. तर कुठलं कॉलेज मिळेल सर? काय आम्हाला एवढे मार्क एवढा रँक आहे? तर तो आता अंदाज येत नाही. साधारणतः 5.5 लाख 6 लाख 6.5 लाख रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही प्रक्रिया करावी. त्यांचा रँक 6.5 लाखापर्यंत आहे आणि मग तो किमान 1.5-2 लाखाच्या पुढे आहे आणि मग चांगल्या कॉलेजसाठी प्रयत्न करायचा आहे. मला सर 1,50,000 रँक आहे, पण मला सुमतीबाई शहा पाहिजे, मला 2 लाख रँक आहे, मला दत्ता मेघेच पाहिजे. तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी या प्रक्रियेमध्ये ही प्रोसेस करायला हरकत नाही. फक्त काय की ज्यांचा रँक चांगला आहे, 3-3.5 लाखाच्या आत रँक आहे, अशा विद्यार्थ्यांनी जे कॉलेज त्यांना पाहिजे आहे, म्हणजे याच कॉलेजला आपण प्रवेश घेणार आहोत, तेच कॉलेजेसचं इथं प्राधान्य दिलं पाहिजे. नाहीतर ते स्टेटमधून 85% कोट्यामधून ते त्या कोट्यामधून सुद्धा अप्लाय करू शकतात आणि या कोट्यातून सुद्धा अप्लाय करू शकतात. ज्या कोट्यामधून बेटर कॉलेज मिळेल म्हणजे त्या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना पालकांना त्यावेळेस गाईड करू कुठल्या म्हणजे 15% मधून रिपोर्ट करायचा आहे की 85% मधून. तर हा शेड्यूल 1चा प्रोग्राम इथे दिलाय. ऑनलाईन रजिस्ट्रेशन 1 तारखेपासून 5 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन दिलाय. आज 1 तारीख संपत आली आहे. उद्यापासून 4 दिवस विद्यार्थी आणि पालकांकडे असतील. 1 तारखेपासून 5 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन आहे. पेमेंट जे की ₹2,000 रजिस्ट्रेशन आणि ₹50,000 डिपॉझिट. याच्यासाठी 1 तारखेपासून 5 तारखेपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत वेळ दिलाय. डॉक्युमेंट अपलोड करायला 1 तारखेपासून 5 तारखेपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत वेळ दिलाय. आता इथे काय होते, अपलोड करताना स्टेट कोट्याचं डॉक्युमेंट अपलोड केलं तरी चालतं. VJNT कॅटेगरीज ना त्यांनी स्टेट कोट्याचं डोमिसाईल महाराष्ट्राचा हो म्हटल्यावर स्टेट कोट्याचं रजिस्ट्रेशन करतानाचे डॉक्युमेंट अपलोड केलेले चालतील. पण बरेचदा मागच्या वर्षी काय झालं की अलॉटमेंट नंतर भरपूर प्रायव्हेट कॉलेजेसनी सेंट्रल फॉर्मॅट मधलं सर्टिफिकेट मागितलं, सेंट्रल OBC स्पेशली. तर सगळ्या विद्यार्थ्यांनी जे प्रक्रिया करतील अशा विद्यार्थ्यांनी आपल्याकडे सेंट्रल OBC आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. ह्या सगळ्या सीट्स ओपन इन नेचर असतात, याच्यात कुठलंही रिझर्वेशन नसते. पूर्णपणे सीट्स ह्या मार्कावरच अलॉट होतात. पण तरी सुद्धा भरपूर प्रायव्हेट कॉलेजेस हे विद्यार्थ्यांनी पालकांना मागच्या वर्षी आम्ही त्रास देताना बघितलेला आहे. तर सगळ्या विद्यार्थ्यांनी जे प्रक्रिया करतील त्यांनी सेंट्रल फॉर्मॅटमध्ये OBC सर्टिफिकेट आहे की नाही याची खात्री करून घ्यायची आहे. 6 तारखेला मेरिट लिस्ट अवेलेबल होईल. 6 तारखेच्या मेरिट लिस्ट नंतर आपण मागच्या वर्षीचे कट ऑफ जे रँक वाईज आहे ते टाकू आणि कुठलं कॉलेज कुठल्या रँकला मिळेल याचे पण आपण डेटा 6 तारखेनंतर विद्यार्थ्यांनी पालकांना देऊ. सीट मॅट्रिक्स 8 तारखेला येईल आणि 8, 9, 10 चॉईस फिलिंग आहे. जसं स्टेट कोटाचं चॉईस फिलिंग आहे तसंच सेम याही प्रक्रियेचा 8, 9, 10 चॉईस फिलिंग असणार आहे. स्टेट कोटा ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे ₹1000 भरून, त्यांना हे रजिस्ट्रेशन करायचं आहे का परत याच्यात जर पार्टिसिपेट करायचं असेल तर 100% हे नवीन रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्या रजिस्ट्रेशन वरून तुम्ही ही प्रक्रिया करू शकत नाही. ₹52,000 भरूनच ही तुम्हाला प्रक्रिया करावी लागेल. दुसरे कुठल्या याच्यात ऑप्शन नाही आहे.
याची सिलेक्शन लिस्ट 12 तारखेला आपलं डिक्लेअर होणार आहे आणि 13 तारखेपासून 17 तारखेपर्यंत रिपोर्टिंग आहे. आता बरेच विद्यार्थ्यांना असं येऊ शकतं की मला 85% सर कॉलेज लागलं आणि 15% पण कॉलेज लागलं, तर त्यावेळी अलॉटमेंट नंतर काय काय प्रक्रिया विद्यार्थ्यांनी पालकांना करायच्या आहेत मी त्यावेळी समजून सांगणार आहे. तर आता असं समजून घ्यायचं की 13 पासून 17 पर्यंत रिपोर्टिंग आहे. 13 तारखेला 12 तारखेला किंवा 13 तारखेला जसं अलॉटमेंट येईल तर कुठल्या विद्यार्थी कुठलं 85 मधून रिपोर्टिंग करायचं की 15 मधून रिपोर्टिंग करायचं आपण त्यावेळी विद्यार्थ्यांनी पालकांना सांगू, ज्या विद्यार्थ्यांनी दोन्ही ठिकाणी सीट मिळालं असेल. सगळ्यात महत्वाचं इथं आहे की लास्ट डेट ऑफ रिजिग्नेशन ऑफ कॅप 1 सीट्स विदाउट फॉरफिचर ऑफ सिक्युरिटी डिपॉझिट. ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 1 ला मिळालं सीट आहे, एखाद्या विद्यार्थ्याला ऑल इंडिया कोटा 15% पोटे कॉलेजचं सीट मिळालं आहे, त्या कॉलेजला त्याला सोडायचं आहे किंवा मला नाही सर मी स्टेटमधूनच प्रयत्न करतो, कॉलेज घेतल्यावर सोडायचं आहे. पण तुम्ही कॉलेजला गेले नाही म्हणजे फ्री एक्झिट होतो. पहिल्या राऊंडला सर मला इकडून पोटे भेटलं, इकडून दत्ता मेघे भेटलं, 15% मध्ये पोटे भेटलं आणि 85% मध्ये दत्ता मेघे भेटलं, मला दत्ता मेघे रिपोर्ट करायचा आहे, मला पोटे रिपोर्ट करायचं नाही आहे. तर 85% मध्ये रिपोर्ट केलं म्हणजे तुमचा फ्री एक्झिट झाला. पण तुम्ही 15% जर पोटे कॉलेज रिपोर्ट केलं तर अशा विद्यार्थ्यांना 50,000 जर परत मिळवायचे असेल तर त्यांना 1 तारखेच्या आत हे सीट सोडावं लागेल 5:30 वाजेपर्यंत. सध्यापर्यंत आपण म्हणजे इथपर्यंतचा शेड्यूल बघणार आहे. राऊंड 2चा शेड्यूल आपण जेव्हा राऊंड 2चं प्रोसेस स्टार्ट होईल तेव्हा आपण समजून सांगू. याच्यात फक्त हेच महत्वाची गोष्ट आहे की 1 तारखेपर्यंत सोडायचं आहे. आणि जर एखाद्या विद्यार्थ्याने 1 तारखेपर्यंत कॅप 1चं सीट सोडलं नाही आणि कॅप 2ला त्याला बेटरमेंट झालं नाही आणि त्याला नंतर सीट सोडायचं असेल तर त्याचे 50,000 हे डिपॉझिट जप्त होईल. 1 तारखेनंतर कुठल्याही विद्यार्थ्याने जर सीट सोडलं तर 50,000 जप्त होतील. सर मला फार कमी मार्क आहे, 150 पावणे 200 मार्क आहे, मी हे करू शकतो का? BMS साठी नाही करू शकत, पण होमिओपॅथीसाठी नक्की प्रयत्न करू शकता. ज्यांचा रँक 8 लाख 9 लाख 9.5 लाख 10 लाख रँक आहे आणि होमिओपॅथी करायचं आहे, कुठेही जायची तयारी आहे, तर अशा सर्व विद्यार्थ्यांना ही प्रक्रिया करायला हरकत नाही. सर याच्यामध्ये फीज मध्ये बेनिफिट भेटतात का? बरेच कॉलेजेस तुम्हाला सुरुवातीला पूर्ण फीज मागू शकतात, नंतर तुम्हाला तुमच्या राज्य शासनाकडून महाडीबीटीच्या पोर्टलवर अर्ज करून तुम्हाला तुमची स्कॉलरशिप ही मिळवावी लागते. बरेच कॉलेजेस तुमची कॅटेगरीची फी सुद्धा घेऊ शकतात. त्याच्यानंतर ही प्रक्रिया अशीच कुठली प्रक्रिया फिजिओथेरपीसाठी असते का किंवा MBBSचा 15% प्रायव्हेटचा कोटा आहे का प्रायव्हेट कॉलेजला? तर MBBS साठी कुठलाही 15% प्रायव्हेट कोटा नाही आहे इतर राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा ऑल इंडियासाठी. MBBSचा 15% हा IQ कोटा आहे किंवा NRI कोटा आहे. फिजिओथेरपीचा 15% IQ कोटा आहे, मॅनेजमेंट कोटा, तो डायरेक्ट फिजिओथेरपीच्या कॉलेजला दिलाय. याच्यातून कुठलीही प्रक्रिया फिजिओथेरपीच्या कॉलेजेससाठी होत नाही. तर सर्व विद्यार्थ्यांनी, ज्या विद्यार्थ्यांना 52,000 रुपये भरून हे रजिस्ट्रेशन करायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर चाणक्य करिअर पॉईंटच्या पुणे, अकोला, बुलढाणा आणि अहिल्यानगर ऑफिसला भेट देऊन आपापली प्रक्रिया पूर्ण करायची आहे. जे विद्यार्थी ऑफिसला येऊ शकणार नाही अशा सर्व विद्यार्थ्यांनी खालील नंबरवर किंवा आपल्या ग्रुपवर जो नंबर टाकू आपण त्या नंबरवर कॉल करून आपली प्रक्रिया ही पूर्ण करायची आहे. पेमेंट करताना कुठल्यावरून पेमेंट होईल? डेबिट कार्डने पेमेंट होईल, क्रेडिट कार्डने पेमेंट होईल, इंटरनेट बँकिंगने पेमेंट होईल आणि फोन पे किंवा गुगल पेने सुद्धा याच्यावर पेमेंट हे होत असते. आणि या प्रक्रियेमध्ये अशीच माहिती मिळत राहण्यासाठी चाणक्य करिअर पॉईंटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.